रिसोड इथं एक पेड़ माँ के नाम कार्यक्रमाचा आयोजन। पूर्वीच्या काळी पोळा आणि पाऊस झाला भोळा या म्हणीचं उच्चारण अनुभवी कास्तकरांच्या तोंडून प्रत्येक पावसाळा ऋतूमध्ये होत असे। दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास त्या काळी संतुलित प्रकृतीकडून पोळा सणानंतर येणाऱ्या मूग उडीदाच्या पीक काढणीकरता चकचकीत उन्हामुळे पोषक वातावरणाची निर्मिती होत असे हे तेवढंच खरं। पण सद्यस्थितीत हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंडापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत अतिवृष्टीमुळे सर्वच उभ्या पिकांचे पालेमुळे ढिले झाले। या संदर्भात सांगायचं झाल्यास हा असंतुलित वातावरणाचा दुष्परिणाम तर नाही ना, कदाचित हा अंधाधुंद वृक्षतोडीचा प्रकोप सुद्धा असू शकतो असं परखड मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी आयोजित केलेल्या शेलू खडसे रोड स्थित पवार बंधू यांच्या शेतात एक पेड़ माँ के नाम कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले। कार्यक्रमाकरता निखिल भगत, तांत्रिक अधिकारी पंचायत समिती रिसोड, सुनील शिंदे, सचिन भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी कृषी विभाग रिसोड, यादवराव मुंडे, सरपंच डॉक्टर दीपक जायभाये, सदस्य ग्रामपंचायत वाडीवाकर, अध्यापिका कल्पना बेलोकर, मुख्याध्यापक विठ्ठल सारोळकर प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान आवळा, शमी, नारळ, जांभूळ इत्यादी सोबतच जलद गतीने वैरण देणाऱ्या 500 सुबांबुळांची लागवड करण्यात आली। कार्यक्रमाची सार्थकता पटवून देताना मुलंगे म्हणाले की ज्याप्रमाणे आईमध्ये मुलांकरता त्यागाची भावना दडलेली असते, त्या समकक्ष वृक्ष सुद्धा बालपणापासून तर शेवटचा श्वासपर्यंत मनुष्याला आणि फक्त देण्याचंच काम करतात। त्या बदल्यात मानवाकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत, कारण या कारणास्तव वृक्षांची महानता लक्षात घेऊन आईच्या सन्मानार्थ प्रत्येक मुलानं कमीत कमी एका वृक्षाचं रोपण करून त्याचे संगोपन करावे असं आवाहन उपस्थितांना करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल इंगळे, प्रकाश फुके, प्रतीक्षा पवार, कोमल डांगे, रुक्मिणी पवार, नवनाथ खैरे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुणवंत थोरात, आभार गणेशराव पवार यांनी मानले।